नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के बी रोमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेजुरकर जी ए आपलं सहर्ष स्वागत करतो. जसं की बुककीपिंग अँड अकाउंटन्सी सब्जेक्टमधील 3rd नंबर आपण चॅप्टर यापूर्वी अभ्यासत होतो. त्यामध्ये लास्ट व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी अभ्यासलेलं होतं ट्रीटमेंट्स ऑफ गुडविल. तत्पूर्वी मिनिंग ऑफ गुडविल आपण स्टडी केलेला आहे की गुडविल मीन्स रेप्युटेशन ऑफ बिझनेस, name and fame of business, and which built up slowly, and goodwill measured in terms of money. हे आपण लक्षात घेतलं आहे. गुडविल नेहमी पैशांमध्ये व्यक्त केलं जातं. लास्ट व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी गुडविल रिगार्डिंग जे अकाउंटिंग ट्रीटमेंट्स आहेत ते आपण स्टडी केलेले होतं. जसं की त्यामध्ये गुडविल ब्रॉड बाय न्यू पार्टनर इन कॅश अँड रिटेन इन टू द बिझनेस या टर्मला त्या ठिकाणी आपण 2 एंट्रीज पास केलेल्या होत्या. जसं की कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट अँड गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट. या प्रकारच्या 2 अकाउंटिंग एंट्रीज आपल्याला या टर्ममध्ये लक्षात घ्यायच्या होत्या की गुडविल ब्रॉड बाय न्यू पार्टनर इन कॅश अँड रिटेन इन टू द बिझनेस या सिच्युएशनला तुम्हाला 2 एंट्रीज कंपल्सरी पास करायचे असतात. जसं की कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट अँड गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल और ऑल पार्टनर्स करंट अकाउंट. त्यानंतर 2nd नंबर सिच्युएशन आपण अभ्यासली होती की गुडविल withdraw by all partners. जसं की त्यामध्ये व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग्स ही शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज विथड्रॉ बाय ऑल पार्टनर्स या टर्मप्रमाणे किंवा या ट्रान्झॅक्शनप्रमाणे किती एंट्रीज पास करायचे असतात तर त्यामध्ये 3 एंट्रीज पास करायचे असतात. जसं की कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, 2nd नंबर एंट्री पास करायची गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि 3rd नंबर एंट्री या ठिकाणी पास केली जाते की ऑल पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक ऑल पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. तर अशा पद्धतीने गुडविल विथड्रॉ बाय ऑल पार्टनर्स या सिच्युएशनला तुम्हाला 3 एंट्रीज पास करायच्या आहेत. हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये लक्षात घेतलं आहे. त्यानंतर गुडविल रेज्ड, त्या ठिकाणी गुडविल रेज अँड रिटर्न ऑफ या सिच्युएशनला तुम्हाला त्या ठिकाणी एंट्रीज पास करायच्या आहेत. जर गुडविल रेज होत असेल तर एंट्री पास केली जाते गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक ऑल पार्टनर्स करंट अकाउंट. ठीक आहे. अँड गुडविल रेज अँड रिटर्न ऑफ या जर 2 सिच्युएशन असतील तर निश्चितपणे एंट्रीज पास करायच्या आहेत गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. आणि हा जो रेशो असेल ऑल पार्टनर्समध्ये ओल रेशोप्रमाणे या एंट्रीज किंवा या गुडविलचं तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये डिवायडेशन करायचं आहे. गुडविल रेजच्या बाबतीमध्ये गुडविल रेज झाल्यानंतर काय एंट्री पास केली जाते गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डिस्ट्रीब्युटेड अमंग ऑल पार्टनर्स इन ओल रेशो. ठीक आहे. अँड गुडविल रिटर्न ऑफ या संदर्भातील जी काही एंट्री पास केली जाते की त्या संदर्भामध्ये ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट या प्रकारची एंट्री तुम्हाला गुडविल रिटर्न ऑफच्या संदर्भामध्ये यामध्ये पास करायची आहे. आणि हे गुडविल रिटर्न ऑफ करताना आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करून या प्रकारचा गुडविल काय करायचे पार्टनर्समध्ये डिव्हाइड करायचे डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. म्हणजे न्यू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट या प्रकारची एंट्री पास करायची आहे गुडविल रिटर्न ऑफ या सिच्युएशनमध्ये. तर अशा पद्धतीने गुडविल रिगार्डिंग 5 अकाउंटिंग ट्रीटमेंट्स जसं की गुडविल ब्रॉड बाय न्यू पार्टनर इन कॅश अँड रिटेन इन टू द बिझनेस यामध्ये 2 एंट्रीज तुमच्या पास होतात फर्स्ट. त्यानंतर गुडविल ब्रॉड बाय न्यू पार्टनर इन कॅश अँड विथड्रॉ बाय ऑल पार्टनर्स या संदर्भातल्या 3 एंट्रीज पास होतात कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड गुडविल अकाउंट डेबिट टू ॲक्च्युली ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट या प्रकारच्या एंट्रीज 3 पास करायचे आहेत. त्यानंतर गुडविल रेज अँड रिटर्न ऑफ जर असेल तर त्या ठिकाणी एंट्रीज पास करायच्या तुम्हाला गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट या प्रकारच्या एंट्रीज तुम्हाला पास करायच्या आहेत गुडविल रिगार्डिंग. यापूर्वी गुडविलच्या ज्या अकाउंटिंग मेथड्स आहेत त्या देखील आपण अभ्यासले. ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, सुपर प्रॉफिट मेथडने कशाप्रकारे गुडविल कॅल्क्युलेट करायचं हे देखील आपण डिफरंट टाईप्स ऑफ इक्वेशनच्या माध्यमातून लक्षात घेतलेलं आहे. त्यापूर्वी आपण या ठिकाणी न्यू रेशो, सॅक्रिफाईस रेशो, त्यांचा जो मिनिंग आणि त्याचे जे काय अकाउंटिंग इक्वेशन्स आहेत त्यांचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण स्टडी केलेली होती. त्यापूर्वी आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर म्हणजे काय हे आपण अभ्यासलं आहे की ॲडमिशन ऑफ पार्टनर इज अ टर्म रिगार्डिंग टू रिकॉन्स्टिट्यूशन when new partner admitted into partnership he brings his share of goodwill and cash to expand partnership business. हे आपल्याला माहीत आहे. पार्टनरशिप बिझनेस एक्सपांड होण्याकरिता न्यू पार्टनर त्या ठिकाणी बिझनेसमध्ये कॅपिटल अँड गुडविलचा जो शेअर आहे तो त्या ठिकाणी आणतात आणि पार्टनरशिप फर्ममधील जे ओल्ड पार्टनर्स आहेत त्यांना बिझनेस एक्सपांड करण्याकरिता त्यामध्ये हेल्प मिळते. कशामुळे? ॲडमिशन ऑफ पार्टनरमुळे. हे आपण लक्षात घेतलं आहे. त्यापूर्वी आपण रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप
याचा मिनिंग लक्षात घेतला की रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप मीन्स चेंज द रिलेशनशिप बिटवीन पार्टनर्स. या मिनिंगप्रमाणे आपण डिफरंट वेज ऑफ रिकन्स्टिट्यूशन या ठिकाणी स्टडी केलेली होती की ज्यामध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनर असेल, रिटायरमेंट ऑफ पार्टनर असेल किंवा डेथ ऑफ पार्टनर, हे पण सर्व यापूर्वी लक्षात घेतलेलं आहे. तर गुडविल कॅल्क्युलेशन किंवा ट्रीटमेंट ऑफ गुडविल नंतरची जी टर्म आपण अभ्यासतो आहोत, आपल्याला अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. मात्र त्यापूर्वी आपल्याला काही टर्म्स माहीत करून घेणं गरजेचं आहे. जसे की रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप अंडर ॲडमिशन ऑफ पार्टनर, यामध्ये आपल्याला अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व करत असताना रिव्हॅल्युएशन अकाउंट आपल्याला ड्रॉ करायचं आहे, प्रिपेअर करायचं आहे. की रिव्हॅल्युएशन अकाउंटलाच आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणून देखील रिकग्नाईज करतो, ओळखतो. मग हे जे रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे याचा जो प्रॉपर मिनिंग आहे तो आपल्याला समजावा याकरिता आपण बोर्डवरती मिनिंग ऑफ रिकन्स्टिट्यूशन अँड रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण यावरती मेन्शन केलेली आहे की ज्या अनुषंगाने रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज ही जी टर्म आहे ही तुमची त्या ठिकाणी क्लिअर होणार आहे. तर यामध्ये रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज की ज्यामध्ये दी व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स शो इन बॅलन्स शीट मे बी डिफरंट दॅन मार्केट व्हॅल्यू. म्हणजे बुक व्हॅल्यू जी आहे की जी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण ट्रान्सफर केलेली असते ॲसेटची, ही मार्केट व्हॅल्यूच्या काय असते डिफरंट असते. म्हणजे बुक व्हॅल्यू वेगळी असते आणि डिफरंट व्हॅल्यू वेगळी असते. ॲक्च्युली बुक व्हॅल्यू वेगळी असते आणि मार्केट व्हॅल्यू वेगळी असते, हे आपण लक्षात घेणं आहे गरजेचं. दी व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स शो इन बॅलन्स शीट, ॲसेटच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या बॅलन्स शीटमध्ये शो केल्या असतात. मे बी डिफरंट दॅन मार्केट व्हॅल्यू, मात्र त्याची जी व्हॅल्यू आहे ही मार्केट व्हॅल्यूच्या काय असते पूर्णतः डिफरंट असते. म्हणजे मार्केटमध्ये वेगळी व्हॅल्यू असते ॲसेटची आणि ॲक्च्युअलमध्ये असलेली बुक व्हॅल्यू जी आहे ती वेगळी असते, डिफरंट असते. त्याच अनुषंगाने सो इन्क्रीज ऑर डिक्रीज इन व्हॅल्यू ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर बिलॉंग्स टू ओल्ड पार्टनर्स. आणि म्हणूनसाठी ज्या ॲसेट्सची व्हॅल्यू इन्क्रीज होते म्हणजे ॲसेटची व्हॅल्यू वाढते, अँड डिक्रीज आणि ॲसेटची व्हॅल्यू जी काही डिक्रीज होते, ॲसेट्स अँड लायबिलिटीची व्हॅल्यू वाढते किंवा कमी होते, त्यालाच काय म्हणायचं आहे, दी इन्क्रीज ऑर डिक्रीज इन व्हॅल्यू ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन. ॲडमिशनच्या वेळेला ज्या ॲसेटच्या व्हॅल्यूज कमी होतात किंवा जास्त होतात, ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर बिलॉंग्स टू ओल्ड पार्टनर्स. आणि या सर्व ज्या ॲसेटच्या ज्या व्हॅल्यूज आहेत कमी होणाऱ्या किंवा जास्त होणाऱ्या, या कुणाच्या काळामध्ये कमी किंवा जास्त झालेल्या असतात, ओल्ड पार्टनरच्या. एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्मच्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी या ॲसेटच्या व्हॅल्यूज या डिक्रीज किंवा इन्क्रीज झालेले असतात. आणि त्यापुढे काय मेन्शन केलं, बिलॉंग टू ओल्ड पार्टनर्स. आणि याचं सर्व जे बेनिफिट्स असतील किंवा त्याचे जे काही लॉसेस असतील हे कुणाला सफर करायचे असतात, ओल्ड पार्टनरलाच. मात्र ज्यावेळेला न्यू पार्टनर पार्टनरशिप फर्ममध्ये ॲडमिट होतो त्यावेळेला मात्र न्यू पार्टनर या प्रकारचा प्रॉफिट किंवा लॉस सफर करण्यास त्या ठिकाणी त्याला कुठल्या प्रकारचा राईट नसतो, अधिकार नसतो. सो दी न्यू पार्टनर हॅज नो राईट. आणि न्यू पार्टनरला कुठल्या प्रकारचा राईट नाही, अधिकार नाही आहे. सो न्यू पार्टनर हॅज नो राईट ओव्हर सच पास्ट प्रॉफिट्स. आणि भूतकाळातील जो काय प्रॉफिट आहे की जो एक्झिस्टिंग पार्टनरने मिळवलेला आहे, ओल्ड पार्टनर्सने मिळवलेला आहे, such past profits also he should not suffer due to losses on revaluation of assets. किंवा न्यू पार्टनर आफ्टर ॲडमिशन त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या प्रॉफिट किंवा लॉसला त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल नसतो. का तर त्या प्रॉफिट किंवा लॉस किंवा ॲसेट्स रिव्हॅल्युएशन नंतरचा जो प्रॉफिट किंवा लॉस असेल याला फक्त रिस्पॉन्सिबल असतात कोण, ओल्ड पार्टनर्स. त्या ठिकाणी न्यू पार्टनरला कुठल्या प्रकारचा अधिकार नसतो. न्यू पार्टनर हॅज नो राईट ओव्हर सच पास्ट प्रॉफिट्स. ऑल्सो ही शुड नॉट सफर ड्यू टू लॉसेस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स. रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स, ॲसेटचं जे रिव्हॅल्युएशन आहे, रिव्हॅल्युएशनचा जो मिनिंग आहे रिव्हॅल्युएशन, त्याचंच काय म्हणूयात आपण, जी व्हॅल्यू आहे, जे मूल्य आहे ते काय होतं, पुनर्मूल्यांकन आपण त्याला म्हणूयात. रिव्हॅल्युएशन म्हणजे पुनर्मूल्यांकन. ॲसेट्स अँड लायबिलिटीज, जी काय मालमत्ता किंवा जी काय देणेदारी आहे त्यांची जी व्हॅल्यू आहे ही नेहमी काय असते, चेंज होणारी असते. आणि मग या रिकन्स्टिट्यूशनमध्ये ॲसेट्स अँड लायबिलिटीचं काय केलं होतं, रिव्हॅल्युएशन केलं होतं. का तर त्या ठिकाणी ज्या व्हॅल्यूज आहेत, मग जसं की बुक व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू या त्या ठिकाणी डिफरंट असतात. आणि त्या माध्यमातून या प्रकारचं ॲसेटचं रिव्हॅल्युएशन करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. केव्हा, ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर इन टू पार्टनरशिप याप्रमाणे. आणि म्हणूनसाठी मेन्शन काय केलं की दी व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स शो इन बॅलन्स शीट मे डिफरंट दॅन मार्केट व्हॅल्यू
मार्केट व्हॅल्यूच्या वेगळी अमाऊंट ही बॅलन्स शीटमध्ये ॲसेटची त्या ठिकाणी नोंदवलेली असते. सो द इन्क्रीज अँड डिक्रीज इन व्हॅल्यू ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर बिलॉंग्स टू ऑल पार्टनर्स. ॲक्च्युअली त्या ठिकाणी जो ॲसेटचा डिक्रीज किंवा इन्क्रीज झालेला जो काय बेनिफिट असेल किंवा ॲसेटच्या ज्या इन्क्रीज किंवा डिक्रीज झालेल्या ज्या काय व्हॅल्यूज असेल त्या कुणाला त्या ठिकाणी सफर करायच्या आहेत, कुणाला त्या ठिकाणी बिलॉंग टू ओल्ड पार्टनर्स. त्या ठिकाणी त्याचे बेनिफिट्स हे ओल्ड पार्टनर्स त्या ठिकाणी मिळतात. द न्यू पार्टनर हॅज नो राईट ओव्हर सच पास्ट प्रॉफिट्स. भूतकाळातील किंवा पास्ट प्रॉफिट्सला कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल नसतात. कोण नसतात? न्यू पार्टनर्स. ऑल्सो ही शुड नॉट सफर ड्यू टू लॉसेस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स. आणि ॲसेट्सचं जे रिव्हॅल्युएशन आहे त्या माध्यमातून जर काही लॉसेस होत असतील तर त्या ठिकाणी न्यू पार्टनर त्यासाठी काय नसतात? रिस्पॉन्सिबल नसतात. हे लक्षात घ्यायचं आहे. सेम वे आणि त्याच माध्यमातून देअर मे बी अनरेकॉर्डेड ॲसेट्स. सेम वे देअर मे बी अनरेकॉर्डेड ॲसेट्स or unrecorded liability. Unrecorded assets and unrecorded liability at the time of admission. त्या ठिकाणी अनरेकॉर्डेड ॲसेट्स अनरेकॉर्डेड लायबिलिटी याचा अर्थ न नोंदवलेल्या ॲसेट्स किंवा न नोंदवलेल्या लायबिलिटी ज्या आहेत की ज्यांची नोंद झालेली नाही आहे. सेम वे देअर मे बी अनरेकॉर्डेड ॲसेट्स ऑर अनरेकॉर्डेड लायबिलिटी ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन. इट शुड बी शो इन दी बुक्स बिफोर ॲडमिटिंग द न्यू पार्टनर. न्यू पार्टनर ॲडमिटिंग पूर्वी ज्या अनरेकॉर्डेड ॲसेट्स आहेत किंवा अनरेकॉर्डेड लायबिलिटीज आहेत की ज्या रेकॉर्ड केल्या जातात केव्हा? बिफोर दी ॲडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर इन टू पार्टनरशिप. न्यू पार्टनर पार्टनरशिप फर्ममध्ये ॲडमिट होण्यापूर्वी या सर्व अनरेकॉर्डेड ॲसेट्स लायबिलिटीज ह्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये काय केल्या जातात? काय करावे लागतात? रेकॉर्ड करावे लागतात. सेम वे देअर मे बी अनरेकॉर्डेड ॲसेट्स ऑर अनरेकॉर्डेड लायबिलिटी ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन. इट शुड बी शो. या कुठे शो केल्या पाहिजेत? इट शुड बी शो इन दी बुक्स बिफोर ॲडमिटिंग द न्यू पार्टनर. न्यू पार्टनर ॲडमिटिंग होण्यापूर्वी या सर्व ॲसेट्स अँड लायबिलिटीज की ज्या अनरेकॉर्डेड आहेत की ज्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड करणं गरजेचं आहे किंवा रेकॉर्ड केले पाहिजेत. सच ॲडजस्टमेंट्स ऑफ व्हॅल्यूज ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज इज कॉल्ड ॲज रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. आणि ह्याच प्रकारच्या ज्या काही ॲडजस्टमेंट्स आहेत त्यालाच आपण रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज म्हणून रेकग्नाइज करायचं आहे. सच ॲडजस्टमेंट्स ऑफ व्हॅल्यूज ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज which decrease or increase is called as revaluation of assets and liabilities. अशा ज्या व्हॅल्युएशन आहेत याच प्रकारच्या ज्या काही ॲडजस्टमेंट्स आहेत यांनाच कलेक्टिव्हली रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज म्हणून लक्षात घ्यायचं आहे. ॲट द टाईम ऑफ रिकन्स्टिट्यूशन, ज्या वेळेला रिकन्स्टिट्यूशन होतं, ज्या वेळेला पुनर्मूल्यांकन होतं, ज्या वेळेला त्या ठिकाणी पुनर्रचना केली जाते. ॲट द टाईम ऑफ रिकन्स्टिट्यूशन म्हणजेच काय? पुनर्रचना. स्ट्रक्चरमध्ये चेंज होतो, पार्टनरशिपच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज होतो. या ठिकाणी आपण कशामध्ये चेंज होतो? ॲडमिशनमुळे पार्टनरशिपच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज होतो हे आपण अभ्यासतोय. ॲट द टाईम ऑफ रिकन्स्टिट्यूशन ऑफ फर्म ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द फर्म आर रिव्हॅल्यूड. त्या ठिकाणी रिकन्स्टिट्यूशन टर्ममुळे त्या ठिकाणी पार्टनरशिप फर्मच्या ज्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज आहेत त्या रिव्हॅल्यूड केल्या जातात, त्यांचं रिव्हॅल्युएशन त्या ठिकाणी केलं जातं. ॲट द टाईम ऑफ रिकन्स्टिट्यूशन ऑफ फर्म ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द फर्म आर रिव्हॅल्यूड. रिकन्स्टिट्यूशनमध्ये ॲसेट्स लायबिलिटीज रिव्हॅल्यू केल्या जातात. द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज आर रेकॉर्डेड इन रिव्हॅल्युएशन अकाउंट. आणि ज्या ॲसेट्स लायबिलिटीजच्या व्हॅल्यूमध्ये जे काही चेंजेस होतात हे कशामध्ये रेकॉर्ड केले जातात? दी चेंज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज आर रेकॉर्डेड इन रिव्हॅल्युएशन अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. म्हणजे रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज रेकॉर्डेड इन टू रिव्हॅल्युएशन अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. ॲसेट्सच्या ज्या व्हॅल्यूज इन्क्रीज होतात किंवा डिक्रीज होतात यांचं रेकॉर्डिंग कुठे करायचं आहे? रिव्हॅल्युएशन अकाउंट और प्रॉफिट और लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट याप्रमाणे. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट यामध्ये. म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंटलाच तुम्हाला या ठिकाणी काय समजायचं आहे? प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटलाच रिव्हॅल्युएशन अकाउंट तुम्ही म्हणून ओळखू शकता याप्रमाणे. आफ्टर रेकॉर्डिंग द इन्क्रीज ऑर डिक्रीज इन ॲसेट्स अँड लायबिलिटीज. ॲसेट्स अँड लायबिलिटीज इन्क्रीज झाल्यात किंवा डिक्रीज झाल्या, वाढल्या, ॲसेटची व्हॅल्यू वाढली किंवा कमी झाली, लायबिलिटीची व्हॅल्यू वाढली किंवा कमी झाली. म्हणजे इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ ॲसेट म्हणजे काय? बेनिफिट, प्रॉफिट. डिक्रीज दी व्हॅल्यू ऑफ ॲसेट म्हणजे काय? लॉस. ठीक आहे. म्हणजे ॲसेटची व्हॅल्यू जर कमी झाली तर बिझनेसचा काय होणार? या ठिकाणी लॉस होणार. त्याचप्रमाणे इन्क्रीज दी व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी. इन्क्रीज दी व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी म्हणजे लायबिलिटीची व्हॅल्यू काय होते? वाढते. म्हणजे लायबिलिटी काय होते? इन्क्रीज होते, वाढते. म्हणजे हा झाला लॉस.
अँड डिक्रीज दी व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी, आणि देणेदारी जर तुमची डिक्रीज होत असेल, कमी होत असेल, तर त्याला म्हणायचे बेनिफिट किंवा प्रॉफिट. ही टर्म लक्षात घ्यायची आहे. आणि म्हणून मेन्शन काय केलं आहे, आफ्टर रेकॉर्डिंग दी increase or decrease in assets and liabilities, the profit or loss on revaluation is transferred to all partners capital oblique all partners current account. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या माध्यमातून जो प्रॉफिट किंवा जो लॉस असेल तो लॉस त्या ठिकाणी मिळतो. काय मेन्शन केलं आहे, आफ्टर रेकॉर्डिंग द इन्क्रीज ऑर डिक्रीज इन ॲसेट्स अँड लायबिलिटीज. ॲसेट्स आणि लायबिलिटीज की ज्या डिक्रीज झालेल्या आहेत, इन्क्रीज झालेल्या आहेत, की ज्यांना आपण कुठे रेकॉर्ड करतो, इन रिव्हॅल्युएशन अकाउंट, इन प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटमध्ये. तर आफ्टर रेकॉर्डिंग द इन्क्रीज ऑर डिक्रीज इन ॲसेट्स अँड लायबिलिटीज द प्रॉफिट ऑर लॉस, तुम्ही ॲसेट्स रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये रेकॉर्ड करता, त्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या माध्यमातून जो रिव्हॅल्युएशन प्रॉफिट, याला हा जो प्रॉफिट म्हटलं याला रिव्हॅल्युएशन प्रॉफिट म्हणून लक्षात घ्यायचं आहे. हा जो रिव्हॅल्युएशन प्रॉफिट असेल ऑर लॉस, किंवा हा जो रिव्हॅल्युएशन लॉस असेल ऑन रिव्हॅल्युएशनवरचा जो रिव्हॅल्युएशन प्रॉफिट किंवा रिव्हॅल्युएशन लॉस असेल, तो काय केला, तो इज ट्रान्सफर्ड टू ऑल पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक ऑल पार्टनर्स करंट अकाउंट इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या माध्यमातून जो रिव्हॅल्युएशन प्रॉफिट किंवा जो रिव्हॅल्युएशन लॉस त्या ठिकाणी मिळतो, तो त्या ठिकाणी ओल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा ओल पार्टनर्स करंट अकाउंटला काय केलं होतं, ट्रान्सफर केला होतो. पण कशामध्ये, इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्यांचा जो ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे त्यामध्ये या प्रकारचा जो रिव्हॅल्युएशन प्रॉफिट किंवा लॉस आहे तो काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो. म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट तुम्ही ज्या वेळेला क्लोज करता त्यावेळेला त्या माध्यमातून त्याचा जे आउटपुट आहे ते आउटपुट कशाच्या माध्यमातून मिळतं, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट किंवा रिव्हॅल्युएशन लॉसच्या माध्यमातून. मग रिव्हॅल्युएशन प्रॉफिट म्हणजेच काय, एक्सिस ऑफ क्रेडिट साईड ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट, इट इज कॉल्ड ॲज रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. ठीक आहे. आणि रिव्हॅल्युएशन लॉस म्हणजे काय, की एक्सिस ऑफ डेबिट साईड ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट दॅन क्रेडिट साईड, त्याला म्हणायचं रिव्हॅल्युएशन लॉस. मग हा रिव्हॅल्युएशन प्रॉफिट किंवा रिव्हॅल्युएशन लॉस असेल, हा काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये. कशामध्ये, इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो, की जो ओल्ड पार्टनरचा जो ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे त्यामध्ये या प्रकारचा रिव्हॅल्युएशन प्रॉफिट किंवा लॉस हा काय केला जातो, ट्रान्सफर्ड केला जातो. ठीक आहे. त्यानंतर रिव्हॅल्युएशन ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. आणि या प्रकारचं जे रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे हे एक प्रकारचं नॉमिनल अकाउंट आहे. म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला सर्वच काय केलं जातात, बॅलन्सेस की जे त्या ठिकाणी लॉस म्हणून रेकॉर्ड केले जातात. आता लॉस म्हणजेच काय, जसं की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला जर सर्व लॉस असेल, आता रिव्हॅल्युएशन अकाउंट जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी काय समजू शकतो तुम्ही, रिव्हॅल्युएशन अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे, मग डेबिट साईडला सर्व काय लॉसेस आहेत आणि क्रेडिट साईडला सर्व काय त्या ठिकाणी इन्कम्स आहेत, बरोबर ना. लॉसेस आणि इकडे काय सपोज बेनिफिट्स, सपोज आपण इकडे क्रेडिट साईडला काय म्हणतात बेनिफिट्स. मग हे असेल सपोज रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट जर नॉमिनल अकाउंट आहे तर त्या ठिकाणी डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, त्याला काय म्हणतात तुम्ही, इन्कम्स अँड गेन्स म्हणू शकतो तुम्ही. ठीक आहे. याला बेनिफिट्स म्हणा किंवा इन्कम म्हणा, इन्कम ऑर बेनिफिट, या ठिकाणी गेन्स. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट जर नॉमिनल अकाउंट असेल तर डेबिट साईडला सर्व काय आहेत, लॉसेस अँड एक्सपेन्सेस, बरोबर. या ठिकाणी एक्सपेन्सेस अँड लॉसेस, सपोज लॉसेस अँड एक्सपेन्सेस ही डेबिट साईडला आहेत आणि क्रेडिटला काय सर्व इन्कम्स अँड बेनिफिट्स, इन्कम्स अँड गेन्स, आपण त्याला गेन्स पण म्हणू शकता, बेनिफिट्स म्हणू शकता याप्रमाणे. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट जर नॉमिनल अकाउंट असेल तर डेबिट साईडला काय मेन्शन केलं जातं, सर्व एक्सपेन्सेस, आणि क्रेडिट साईडला सर्व काय मेन्शन केलं जातात, इन्कम्स याप्रमाणे. त्याचप्रमाणे इन्क्रीज दी व्हॅल्यू ऑफ ॲसेट अँड डिक्रीज दी व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी, यालाच कलेक्टिव्हली काय म्हणून लक्षात घ्यायचं आहे, त्या ठिकाणी इन्कम्स अँड गेन्स. ठीक आहे. आणि डिक्रीज दी व्हॅल्यू ऑफ ॲसेट अँड इन्क्रीज दी व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी यांना तुम्हाला काय म्हणून लक्षात घ्यायचं आहे, लॉस म्हणून लक्षात घ्यायचं आहे. तर या पद्धतीने इन्कम्स अँड गेन्स हे आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन करतोय आणि एक्सपेन्सेस अँड लॉसेस आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन करतोय. अशा पद्धतीने हे जे रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे किंवा त्याला आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणून लक्षात घेतो, की ते अकाउंट कुठलं आहे, नॉमिनल अकाउंट आहे. आणि नॉमिनल अकाउंटप्रमाणे आपल्याला सर्व जे अकाउंटिंग ट्रीटमेंट्स आहेत त्या अकाउंटिंग ट्रीटमेंट्स या रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये काय करायच्या आहेत, रेकॉर्ड करायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आज आपण या प्रकारचं जे रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे की ज्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणून ओळखलं जातं, हे आपण या ठिकाणी अभ्यासलं आहे. निश्चितपणे
रिव्हॅल्युएशन अकाउंट जर आपल्याला समजलं असेल तर निश्चितपणे या माध्यमातून आपल्याला अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहे. आणि मला असं वाटतं रिव्हॅल्युएशन अकाउंट समजल्यानंतर आपल्याला पुढीलही जे काय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असेल किंवा इवन बॅलन्स शीट असेल किंवा वर्किंग नोटमध्ये आपल्याला कॅश अकाउंट किंवा गुडविल अकाउंट देखील आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. हे आपल्याला प्रिपेअर करताना किंवा अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व करताना ह्या इन्फॉर्मेशनची त्या ठिकाणी फारशी अशी मदत त्या ठिकाणी मिळणार आहे. निश्चितपणे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. शेवटपर्यंत लेक्चर बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत अकाउंटिंग ट्रीटमेंट्स, की ज्याला आपण ॲडजस्टमेंट्स रिगार्डिंग ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप, की ज्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. थँक्यू.